हाय फ्रेंड्स, वेलकम टू इन फाउंड्री एज्युकेशन। आज आपण या व्हिडिओमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा इयत्ता 10वी ची प्रथम सत्र परीक्षा 2024-25 या वर्षाची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तुम्ही आतापर्यंत या पूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या YouTube चॅनल वरती अपलोड आहेत, ते तुम्ही आपल्या YouTube चॅनल वरती जाऊन पाहू शकता व त्यांची सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ते तुम्ही प्लेलिस्ट मध्येही जाऊन पाहू शकता। तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही। प्लीज आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या YouTube चॅनल वरती इयत्ता 10वी साठी रयत शिक्षण संस्था साताराचे प्रथम सत्र परीक्षेचे सर्व व्हिडिओ अपलोड आहेत, ते व्हिडिओ आपण सर्व उत्तरासह अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर आपण बोर्डाच्या लास्ट 5 इयर क्वेश्चन पेपर विथ सोल्युशनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर आपण त्या प्रश्नपत्रिकेची PDF प्रोव्हाइड केलेली आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर पहा व त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। तर चला या व्हिडिओला सुरू करूया। येथे विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही या सूचनांचे वाचन करा। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांसाठी आहे व हिचा वेळ एकूण 3 तास आहे। ही प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकता। प्रश्न क्रमांक 1 आहे, उत्तराच्या आधारे सूचनानुसार कृती करा, हा प्रश्न आहे। आपण अपलोड केलेले सर्व व्हिडिओ उत्तरासह अपलोड केलेले आहे। त्या प्रश्नपत्रिकेचे तुम्ही जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा उत्तरांचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कमेंट करा। हा प्रश्न क्रमांक 1 मधला ही प्रश्न आहे, अपठित गद्य। तुम्हाला या गद्याचे वाचन करून या खालील प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे। हा विभाग 2 पद्य हे एकूण 16 गुणांसाठी प्रश्न आहे, पद्य विभाग। येथे कविता दिलेली आहे, तुम्हाला या कवितेचे वाचन करून खालील प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत। ही कविता आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा। स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा। हा प्रश्न क्रमांक 2 मधील आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधित खालील कृती सोडवा। म्हणजे ज्याचे तुम्हाला रसग्रहण करायचे आहे, 4 गुणांसाठी आहे व हा तोच आहे रसग्रहण तुमच्या शब्दातले। या 4 गुणांसाठी हे 2 प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, स्थूल वाचन 6 गुणांसाठी। त्यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत, 3 पैकी तुम्ही कोणतेही 2 अटेम्प्ट करू शकता। एकदम सोपे प्रश्न आहे। जर तुम्हाला याचे उत्तर हवे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता। आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप फक्त 29 म्हणजे 29 रुपयामध्ये आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप आहे। त्या मेंबरशिप मध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची PDF व त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण उत्तरांसह तुम्हाला ही प्रश्नपत्रिका मिळेल। त्याचबरोबर सर्व विषयांचे आता 10वीचे प्रश्नपत्रिका मिळतील। त्याचबरोबर बोर्डाच्याही तुम्हाला प्रश्नपत्रिका उत्तरांसह मिळतील लास्ट 5 इयरच्या। हा वाक्यप्रचार आहे, अभ्यास म्हणजे व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत हे सर्व। समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याचे उत्तर आपण दिलेले आहेत। तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। हा प्रश्न क्रमांक 5 आहे, उपयोजित लेखन। पत्र लेखन दिलेले आहे, त्यापैकी कोणतेही तुम्ही 2 पत्र अटेम्प्ट करू शकता 6 गुणांसाठी हा आहे। त्यालाही और प्रश्न आहे, सारांश लेखन, तोही 6 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक 5 मधील उपप्रश्न आहे, खालील कोणत्याही 2 कृती सोडवा। त्यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन व कथा लेखन आहे। त्यापैकी 3 पैकी तुम्ही कोणत्याही 2 सोडू शकता। जर तुम्हाला इझी वाटेल तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता। आपण या सर्वांचे उत्तर त्या
PDF मध्ये दिलेले आहे. हा प्रश्न क्रमांक E आहे लेखन कौशल्य. त्यामध्ये 8 गुणांसाठी लेखन कौशल्य विषय आहे. त्यापैकी कोणती एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. त्यातलं एक आहे प्रसंग लेखन. येथे तुम्हाला याचे दिलेले अकस्मित पडलेला पाऊस, तुम्हाला याचे परिणामाने लिहायचे आहेत. पुढे आहे आत्मकथा. सीमेवरील जवान व सैनिक, तुम्हाला यावर आत्मकथा लिहायची आहे. व त्यानंतर शेवटचा आहे वैचारिक लेखन. पाणी अडवा पाणी जिरवा व हे त्याचे मुद्दे, हे मुद्दे येतील असे तुम्हाला निबंध लेखन म्हणजेच लेखन करायचे आहे यावरती 8 गुणांसाठी. अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे. जर तुम्हाला याच्या उत्तरांची PDF हवी असेल तर तुम्ही आपली YouTube चॅनलची नक्कीच मेंबरशिप घेऊ शकता. व त्याचबरोबर आपण इतरही प्रश्नपत्रिका उत्तरासह अपलोड केलेले व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा.